नमस्कार, मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले आहे उपवासाचे बटाटा साबुदाणा मिक्स पळी पापड। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1 किलो बटाटा, छोट्या वाटीने 2 वाट्या साबुदाणा जे आहे ते मी रात्रीच भिजत घातला होता। आता बटाटे जे आहेत ते मी वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता मी छोट्या खिसणीने खिसून घेणार आहे। त्या अगोदर पाण्यामध्ये मी 2 चमचे शेंदी मीठ टाकत आहे। पाण्यामध्ये शेंदी मीठाऐवजी तुम्ही तुरटी पण टाकू शकता, त्यामुळे काय होईल बटाट्याचं किस जे आहे ते असं काळा लाल पडणार नाही। तर मी इथं खिसणी जी आहे ती छोटीच वापरलेली आहे, तुम्ही हवं तर मोठी पण वापरू शकता। मस्त असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे। ह्याचप्रमाणे खूप छान खिसत आहे आणि आपल्याला खिसलेला जे आपला किस आहे तो लगेचच पाण्यात टाकायचा आहे, त्यामुळे लाल पडणार नाही। खिसते वेळेस खूप अशी काळजी घ्यावी पण लागते आणि हे पापड जे आहेत अगदी खुसखुशीत चविष्ट पण लागतात। आपल्याला जर चिप्स आवडत असतील तर अशा प्रकारे पापड केले तर खूप छान लागतील। चिप्स तरी थोडेसे असे कडवट लागतील, पण हे पापड जे आहेत ते खूप छान असे चविष्ट लागतात। हे पहा, खूप छान असं खिसला गेलेला आहे किस। मस्त आता हे खिसून तयार झालेलं आहे आणि आता आपलं जे किसाचं जे पाणी आहे ते बुडाला राहिलेलं, तर ते फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचे पळी पापड पण बनवून घेऊ शकता। खूप छान असे पळी पापड होतील। आता मी हे जे किस आहे 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे। आता आपल्याला अशाच प्रमाणे पिळून पाणी काढून टाकायचं आहे आणि जे बुडाला जे पाणी उरते ते पाण्याचे पापड पण घालता येतात। थोडंसं पाण्याला शांत होऊ द्यायचं आणि बुडाला जे 2 वाट्या पाणी निघल काय जे निघल ते त्याचे पापड बनवता येतात असंच आदन ठेवून। तर आता मी बटाट्याचं किस जे आहे ते खूप छान असं धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्यानं। आता मी ते बाजूला ठेवणार आहे आणि आता आपल्याला पापडासाठी आदन ठेवायचं आहे पाण्याचं। तर त्यासाठी मी 1 तांब्या पाणी घेणार आहे। तर लागलं तर अजून पण वरून घेता येईल। आणि मी साबुदाणा जे आहे ते 2 वाट्या भिजत घातला होता। आता आपल्याला पाणी जे आहे ते झाकून ठेवायचं आहे। परत मी 1 तांब्या पाणी घालणार आहे। हवं तर आपण नंतर पाणी काढून घेऊ शकतो आणि पुन्हा जर लागलं तर आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यावरच आपल्याला साबू जे आहे ते घालायचं आहे। साबुदाणा जे आहे मस्त असा फुललेला आहे, दुप्पट झालेला आहे साबुदाणा आणि खूप असा मस्त मऊ झालेला आहे। तर मी हे जे साबुदाण्याचं प्रमाण आहे तर बटाट्यापेक्षा कमी घेतलेलं आहे। तर तुम्ही हवं तर साबू जे आहे ते जास्त घेऊ शकता आणि बटाटा कमी घेऊ शकता, पण मला इथं चिप्स सारखे करायची होती त्यामुळे मी बटाटा जे आहे ते जास्त घेतलेला आहे। आता मी जे आहे पाण्याला माझ्या उकळी आलेली आहे, तर मी 1 तांब्या पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे। मस्त अशी उकळी फुटलेली आहे पाण्याला। त्यानंतर मी चवीनुसार शेंदी मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला लगेचच घालायचं आहे साबुदाणा अगोदर आपल्याला शिजून घ्यायचा आहे। साबुदाणा शिजल्याच्या नंतरच आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे। बटाटा किस जे आहे ते खूप लवकर शिजल्या जाईल, त्यामुळे आपल्याला आताच घालायचा नाही आहे। आता मी ह्यामध्ये घालणार आहे लाल मिरचीचं मोठं वाटून घेतलेलं आहे लाल मिरची। तर तुम्ही ह्या ठिकाणी हिरवी मिरची पण वापरू शकता। जर तुम्हाला असं वाटत असेल की पापडाचा कलर चेंज होतो लाल मिरची पावडर अगोदर टाकल्यामुळं, तर तुम्ही नंतर पण टाकू शकता उतरायच्या टाईमला। जेव्हा आपला शिजून तयार होईल तेव्हा पण टाकलं तरी चालेल, त्यामुळे काय होईल पापड जे आहेत ते लाल होणार नाहीत।
त्यानंतर आता माझं जे साबुदाणा आहे ते मस्त असा शिजलेला आहे. त्यानंतर आता मी बटाट्याचा कीस घालत आहे. हे साबुदाणा जे आहे ते मी 10 मिनटं शिजवून घेतलेला आहे कमी गॅसवर. कधी कमी जास्त असे केलेलं आहे मी गॅसला. आणि पाणी जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे. फार पण आपल्याला काय असं पातळसर करायचं नाही आहे. पातळ जर केलं तर पापड टाकाय गेले तर पसरल्या जातील. त्यामुळे असं आपल्याला घट्टसरच ठेवायचं आहे. आणि आपण आता हे जे बटाट्याचा कीस टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला एक 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आणि अधूनमधून आपल्याला काढून पण पाहायचं आहे, चिटकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मस्त असं शिजलेलं आहे. आणि आता आपण पाहू शकतो की बटाटा शिजला की नाही आहे. थोडंसं अजून कचवट वाटत आहे, तर थोडा वेळ मी अजून झाकून ठेवणार आहे. एक 5 मिनटाच्या नंतर पुन्हा चेक करायचं आहे आपल्याला. आणि कलर पण छान असा चेंज झालेला आहे आणि घट्ट पण झालेला आहे. तर आता आपण ह्याला एखाद्या पॉलिथिनवर किंवा स्वच्छ अशा कपड्यावर आपण हे पळीपापड टाकून घेणार आहोत. तर शक्यतो जे आहेत पळीपापड शाबूचे ते कॅरी बॅगवर टाकली तर असे सुळकून निघतील. कपड्यावरचे जास्त असे पटकन निघणार नाहीत. पण मी जे आहे एका ओढणीवर टाकत आहे. आपल्याला ह्याला जास्त पण असं पसरवायचं नाही आहे. थोडंसं हलक्या हातानेच आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. फार अशा पतल्या केल्याच्यानंतर हे निघणार नाहीत. आणि आपल्याला फार असं जास्त उन्हामध्ये ठेवायचे नाही आहेत. लगेचच आपल्याला थोड्या वेळानं काढून घ्यायचे आहेत, नाहीतर आपल्या पापडाचे कुटके पडतील. मस्त असे मी ह्या पद्धतीने सर्व पापड टाकून घेणार आहे. खूप छान असे बनवून तयार झालेले आहेत. आता मी ह्याला एक 3 घंट्याच्या नंतर पापड जे आहेत ते मी पाणी टाकून काढून घेणार आहे आणि पलटून टाकणार आहे. ते 1 दिवस ऊन दिल्याच्यानंतर माझे पापड बनवून तयार झालेले आहेत. खूप छान असे बनलेले आहेत. आता आपण ह्याला तळून घेणार आहोत. मी हे तळण्यासाठी तेल जे आहे ते अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला टाकायचं आहे. तेल जर गरम नसेल तर आपला पापड जे आहे ते फुलणार नाही. आणि नवीन असल्यामुळे पापड फारसा असा फुलत नाही आहे. जास्त असं जुने झाले पापड तर मस्त असे फरफर असे फुगून येतील. तरी पण आता तेल तापल्यामुळं खूप छान असा पापड फुगलेला आहे, फुललेला पण आहे आणि खूप छान असा क्रिस्पी पण झालेला आहे आणि चव पण खूप छान झालेली आहे. तुम्ही हवं तर तुम्हाला याच्यामध्ये जिरे पण टाकू शकता. कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता. पण मी ते उपवासासाठी असल्यामुळे फक्त शेंदी मीठ आणि लाल मिरचीच टाकलेली आहे. ह्याचप्रमाणे आता आपल्याला सर्व पापड तळून घ्यायचे आहेत. खूप छान असे तळून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप असे क्रिस्पी झालेले आहेत आणि अगदी असे ठिसूळ झालेले आहेत. अशाच प्रमाणे तुम्ही पण करून पहा. धन्यवाद.